माझ्या काळजात तुम्ही आली मनात फिर आज दिला Once more! Once more! Once more! आम्ही नोबिता आणि तू माझी एक लाजरा माझ्या काळजात तुम्ही लाग की जीव आज दिला जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो काही आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे, चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला आल्यावरती लवकर सेट करून घ्यायचे आहे, कारण की आपले 700 सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट होत आलेले आहे। तर लवकर 700 सबस्क्रायबर पूर्ण करून घ्या। ओके, तर मित्रांनो, कॅपकट म्हणलं की लागते आपल्याला VPN। तर तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन सुपर VPN सर्च करायचे आणि हे जे काय सुपर VPN आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। आता सुपर VPN ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, VPN मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। बघू शकता वरी तुम्हाला सिंगापूरचं नाव असेल, तुमचं ऑटो सिलेक्ट असेल, तुम्ही ते सिंगापूरचे सर्व्हर आहे हे सिलेक्ट करायचे आणि खाली जे काय कनेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे। A few moments later. आता मित्रांनो, पूर्णपणे हे जे काय बघू शकता VPN जे आहे कनेक्टेड झालेलं आहे। सरळ इथून बॅक येऊन जायचे आणि जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे। मित्रांनो, कॅपकट प्रोचं व्हर्जन जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय। तर मित्रांनो, आता कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। वरील न्यू प्रोजेक्टवरती टच करून घ्यायचं आहे। इथं आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन कुठलाही एक फोटो तुमचा जो असेल ते तुम्ही इथे एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हा जो काही इमेज आहे आपण सिलेक्ट करून घेऊया। तुम्ही वेगवेगळे इमेज पण ॲड करून घेऊ शकताय, ते पण नंतर करूया। तर मित्रांनो, आपला जो काही इमेज सिलेक्ट करायचा आहे खाली ॲडवरती टच करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, आपला जो काही इमेज आहे बरोबर असा ॲड होऊन जाईल। वर ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचे म्हणजे आपला जो काही प्रोजेक्ट आहे उभ्या रेषेमध्ये सिलेक्ट होऊन जाईल। तर आता इमेजवरती टच करून घ्या आणि थोडं साईडला येऊन जायचं आहे। साईडला आल्याच्यानंतर इथं एडिटच्या ऑप्शनवरती टच करून हे जे काय क्रॉपचं ऑप्शन आहे क्रॉपवरती जाऊन इथं 9:16 हा जो काही रेशो आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि फोटो झूम होऊन जाईल त्याला झूम आउट करून घ्यायचं आहे। म्हणून असा फोटो जो आहे पूर्णपणे सेट करून घ्यायचा आहे। खाली राईटवरती टच करायचे। आता आपला जो काही इमेज आहे बरोबर असा 9:16 मध्ये सेट झालेला आहे। थोडं समोर यायचं आहे। आता साईडला येऊन इथं तुम्हाला रेशोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल। रेशोवरती जाऊन इथे पण 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। आता पूर्णपणे आपला जो काही इमेज आहे म्हणजे प्रोजेक्ट जो आहे बरोबर 9:16 मध्ये सेट झालेला आहे। इमेजवरती टच करून घ्यायची, ह्याची जी काय साईज आहे थोडीफार म्हणजे वाढून घ्यायची आहे। वाढवल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं, सुरुवातीला आल्याच्यानंतर ओव्हरलीवरती टच करून ॲड ओव्हरलीवरती टच करायचे। व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन मी जे काय तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे। बीटमार्कच्या व्हिडिओच्या शेवटला जायचं आहे, नंतर बीटमार्कच्या व्हिडिओवरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे एंडच्या लेवलला येऊन जो काही इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे डिलीट करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, जे काही बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यावरती टच करून खाली साईडला ऑप्शन्समध्ये येऊन तर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला भेटून जाईल, ह्यावरती टच करायचं आहे। आता मित्रांनो, हा जो काय बघू शकता अशा टाईपमध्ये ह्या जे काही बीट आहेत अशा टाईपमध्ये सुनणार आहेत। दोन बोटानं हा जो काय प्रोजेक्ट आहे थोडा मोठा करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर तर तुम्हाला अशा प्रकारे बीट बघायला भेटून जातील। बघू शकताय बरोबर 5.5 सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे तिथं आपली एक बीट पडत आहे। तुम्ही खाली सॉन्गवरती बघू शकताय, त्या सॉन्गच्या बीटनुसार तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी सांगतो तसं टाईमनुसार तुम्ही बीट ॲड करून घेऊ शकताय। बरोबर 5 सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे तिथे येऊन तुम्हाला आपला जो काही इमेज आहे इमेजवरती टच करून घ्यायचा आणि स्प्लिट करून घ्यायचा आहे। नंतर थोडं समोर आल्याच्यानंतर डबल इथे एक बीट बघायला भेटून जाईल। बघू शकता तुम्ही खाली सॉन्गच्या लेअरवरती लक्ष ठेवायचं आहे। इथं येऊन डबल इमेजवरती टच करून इमेज स्प्लिट करायचा आहे। इथं ॲड केल्याच्यानंतर समोर यायचं, इथे बघू शकताय। तर तुम्ही बघू शकता थोडं झूम करून। तर मित्रांनो, बघू शकता इथं फ्लॅश चमकत नाही या व्हिडिओमध्ये, थोडं तुम्ही इथं बघू शकता इथे एक आपली बीट पडत आहे। 5 सेकंदाचं थोडंसं समोर बघू शकता इथे एक तुम्हाला इमेज आपला स्प्लिट करायचा आहे। नंतर त्याच्या समोरच लगेच थोडं पुढे आलं इथे एक आपला इमेज आहे म्हणजे त्या डॉटच्या समोर आलं की तिथे एक स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला जवळ असे 4 स्प्लिट आहेत। जवळ स्प्लिट केल्याच्यानंतर बघू शकता अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे। नंतर समोर यायचं आहे, समोर आता तुम्हाला फ्लॅश दिसून येईल व्हिडिओमध्ये। तर बघू शकता बरोबर 7 सेकंदाचं थोडंसं मागं इथे एक तुम्हाला फ्लॅश दिसून येईल इमेजवरती। इथे येऊन तुम्हाला इमेज स्प्लिट करून घ्यायचा, नंतर समोर यायचं आहे। तर मित्रांनो, 9 सेकंदाच्या बरोबर खाली आलं की तुम्हाला इथे एक बीट बघायला भेटून जाईल, तिथे येऊन तुम्हाला इमेज स्प्लिट करायचा आहे। आता इथं स्प्लिट केल्याच्यानंतर समोर येऊन बघू शकता तुम्हाला आता दुसरी जी काय बीट आहे
ही तुम्हाला इथे बघायला भेटून येईल. बरोबर 11 सेकंदच्या समोर जो का डॉट आहे तिथे तुम्हाला त्याच्या खाली एक तुम्हाला बीट बघायला भेटून येईल. तिथे तुम्ही इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. नंतर समोर आल्याच्या नंतर बघू शकता. एकच मिनिट. तर मित्रांनो इथं एक तुम्हाला बघायला भेटून येईल बीट बरोबर 14 सेकंदाच्या थोडंसं मागं इथे एक बीट बघायला भेटून. इथे तुम्ही इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे 9 पार्टमध्ये स्प्लिट करायचा आहे तुम्हाला. ते बघू शकता आपण 9 पार्टमध्ये पूर्णपणे इमेज स्प्लिट करून घेतलेला आहे. आता इमेज स्प्लिट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला वरचा जो काही व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओवरती जायचे. व्हिडिओ जो काय डिलीट करून घ्यायचा आहे बीटमार्कचा. आता तुम्हाला इमेजला जे आहे ॲनिमेशन ॲड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला याच्यानंतर जो काही इमेज आहे इमेजवरती टच करून खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला तो जो काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीच्या इमेजला तुम्हाला स्प्लिट अँड स्लाईड हा जो काय ॲनिमेशन आहे हा तुम्हाला इथे सापडायचा आहे. तर स्प्लिट अँड स्लाईड 2चा ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो हा जो काय ॲनिमेशन आहे स्प्लिट अँड स्लाईड 2चा हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर खाली राईटवरती टच करायचं आहे. आता आपला जो काय ॲनिमेशन आहे बघू शकता अशा टाईपमध्ये ॲड होऊन जाईल. ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा इमेज आहे समोरच्या इमेजवरती येऊन जायचं. इमेजवरती टच करून घ्यायचं आहे. आणि त्याआधी मित्रांनो तुम्हाला जर इमेज चेंज करायचा असेल तर इमेज जर चेंज करत असेल तर इमेजवरती टच करून घ्यायचं आहे. एक मिनिट. इमेजवरती टच करायचं आहे. इमेजवरती टच करायच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटून येईल. बघू शकताय ह्या रिप्लेसवरती जाऊन जो काही इमेज असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकताय. तर मी तुम्हाला आपला जो काही इमेज आहे एक चेंज करून दाखवतो एक्झाम्पल म्हणून. तर आपला एक जो काही इमेज चेंज झालेला आहे फक्त ह्याला 2 बोटांना झूम करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये तुम्ही जे काही इमेजेस असेल वेगवेगळे तुम्ही ॲड करून घेऊ शकताय. तर मी ते ॲड करत नाही. आपलं जो काही इमेज आहे एकच इमेजवरती बनवूया कारण की व्हिडिओ बनवायला खूप मोठा होऊन जाईल. त्यासाठी आपण पहिला इमेजेस ठेवूया. ओके. तर आपण पहिला इमेजेस ठेवूया. तर मित्रांनो आता 2 नंबरच्या इमेजवरती यायचं आहे. इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इनमधलाच ॲनिमेशन द्यायचं आहे सध्याला आता. तर बघू शकता तुम्हाला हा जो काय बघू शकता टर्बो लेन्स बघू शकता. हा जो काय ॲनिमेशन आहे 1 नंबरला दिसतोय हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर अशा टाईपमध्ये हा ॲनिमेशन दिसून येईल. नंतर समोरच्या इमेजला पण तुम्हाला हाच ॲनिमेशन ॲड करायचा आहे. त्याच्यात 3 नंबरच्या इमेजला पण तुम्हाला हाच ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे 4 नंबरचा. आणि टोटल 4 इमेजला तुम्हाला हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर. 5 नंबरपर्यंत तुम्ही एकच ॲनिमेशन पूर्णपणे ॲड करून घ्यायचं आहे. आणि जी काय लेंथ ते पूर्णपणे फुल करून घ्यायची आहे. ओके. तर अशा टाईपमध्ये हा ॲनिमेशन ॲड होऊन जाईल. नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन सापडायचं आहे. तर बघू शकता इथं थोडं तुम्हाला समोर आल्याच्यानंतर तर मित्रांनो बघू शकता इथं स्लाईड अँड वेवचा जो काय ॲनिमेशन आहे हा जो काय ॲनिमेशन आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर हा ॲनिमेशन तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता हा ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर खाली राईटवरती टच करून घ्यायचे. ॲनिमेशन ॲड होऊन जाईल. नंतर समोरच्या इमेजवरती यायचे. ॲनिमेशनमध्ये याचे कॉम्बोवरती येऊन जायचे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे पॅन्डुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. तर हा जो काय पॅन्डुलम 1चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. नंतर इथून थोडं स्क्रोल करून समोरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. समोरच्या इमेजला येऊन तुम्हाला बाउन्स 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर इथं बघू शकता बाउन्स 1चा हा ॲनिमेशन आहे. हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. नंतर समोरच्या इमेजवरती इथून टच करून घ्यायचं आहे. समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. तर वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन जो आहे इथंच आपल्याला बघायला भेटून येईल. बघू शकताय अशा टाईपमध्ये हा वेव अँड स्लाईड ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर पूर्णपणे ॲनिमेशन आपले जे आहेत ॲड होऊन जातील. राईटवरती टच करून घ्यायचं आहे. पूर्णपणे 9 इमेजला ॲनिमेशन आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सिम्पली व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे आहेत. ते इफेक्ट आपण बघू शकता खाली इफेक्टचा ऑप्शन आहे. त्यासाठी तुम्हाला इफेक्टवरती टच करून घ्यायचे आहे. इफेक्टवरती टच केल्याच्यानंतर तुम्हाला आता सुरुवातीला व्हिडिओ इफेक्ट जो आहे हा व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचे आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर अशा टाईपमध्ये इंटरफेस दिसून येईल. अशा टाईपमध्ये व्हिडिओ इफेक्ट दिसून येतील. आता तुम्हाला सुरुवातीला जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन जायचे. इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला ब्लर लवचा बघू शकता अशा टाईपमध्ये हा जो काही इफेक्ट आहे दिसून येईल. हा तुम्हाला ॲड करायचा आहे. राईटवरती टच करायचं आहे. एक मिनिट. राईटवरती टच करायचं आहे. हा जो काही ब्लर लवचा आहे हा इफेक्ट अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता जिथपर्यंत आपला इमेज आहे सुरुवातीचा तिथपर्यंत तुम्हाला ह्याची जी काही ते वाढवून घ्यायची. तर हा जो काय प्रोजेक्ट आपण 2 बोटांना लहान करून दाखवतो. जिथपर्यंत आपला इमेज आहे तिथपर्यंत मी सेट. तर इथंपर्यंत ह्याची जी काय साईज आहे बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे. ओके. अशा टाईपमध्ये हा तुम्हाला ब्लर इफेक्ट दिसून येईल अशा टाईपमध्ये. तर मित्रांनो आता समोरचे जे काय 4 इमेज आहेत 4 इमेज तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. बघू शकता हे जे काय 2 3 4 हे 4 इमेज तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. बरोबर 7 सेकंदाच्या खालचा जो काही इमेज आहे त्या इमेजपाशी येऊन जायची. इथं आल्याच्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून समोर जे काय लवचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या लवच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे.
आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे हार्ट किसिंग अशा टाईपमध्ये हा जो काही इफेक्ट आहे दिसून येईल. हा तुम्ही इफेक्ट ॲड करायचा, राईटवरती टच करायचा. आता हा जो काही इफेक्ट आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे, बघू शकताय. तर याची जी काय लेंथ आहे तुमच्या समोरच्या इमेजपर्यंत बरोबर अशी सेट करून घ्यायची आहे. आता इथंपर्यंत ही जी लेअर सेट झाल्याच्यानंतर समोरच्या इमेजवरती टच करून घ्यायचं आहे आणि डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे. आता समोरचा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला इथं स्प्लिटमधलं समोर स्क्रोल करून यायचं. स्क्रोल करून आल्याच्यानंतर तिथं तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटून येईल. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर 3 लेअर मिरर अशा टाईपमध्ये हा इफेक्ट दिसून येईल. हा इफेक्ट ॲड करायचा, राईटवरती टच करायचं आहे. आता हा जो काही इफेक्ट आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. ह्याची जी काय ते समोरच्या इमेजपर्यंत बरोबर अशी सेट करायची आहे आणि खाली ॲडजस्टमध्ये येऊन ह्याचा जो काही फिल्टर आहे ह्याचे फिल्टर पुन्हा पूर्णपणे मायनस करून घ्यायचे, 0 करून घ्यायचे आणि ह्याचं जो व्हर्टिकल जे आहे व्हर्टिकल तुमच्या इमेजनुसार तुम्ही असं सेट करून घ्यायचं. म्हणजे जेवढा आपला इमेज आहे पूर्णपणे दिसून येईल तिथपर्यंत तुम्ही सेट करून घेऊ शकताय. आता इथंपर्यंत हे व्हर्टिकल ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं राईटवरती टच करायचे आणि ऑब्जेक्ट जे आहे हा ऑब्जेक्टमध्ये येऊन जायचं आणि इथं ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे. तर हा अशा प्रकारे हा आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे दिसून येतील. ओके असे. तर मित्रांनो आता समोरच्या इमेजवरती तुम्ही डबल टच करायचे. तर समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर डबल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं अशा टाईपमध्ये इथं बटरफ्लायचं ऑप्शन बघायला भेटून येईल. बटरफ्लायमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे जो काय बटरफ्लाय ड्रीम्स अशा टाईपमध्ये हा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करायचा, राईटवरती टच करायचा. हा इफेक्ट अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता ह्याची जी काय लेंथ आहे समोरच्या बिटपर्यंत बरोबर अशी ठेवून अशा टाईपमध्ये हा इफेक्ट ॲड होऊन जाईल. ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या इमेजवरती यायचं. समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर खाली बॉडी इफेक्टवरती येऊन जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये यायचे. 3 नंबरच्या ग्लोईंग लेसमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे मशनिकलचा इफेक्ट बघायला भेटून येईल. तुम्ही मशनिकलचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्ही ते सापडून हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा, राईटवरती टच करायचे. हा इफेक्ट अशा टाईममध्ये दिसून येणार आहे. ह्याची जी काय लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायचे. ॲडजस्टमध्ये येऊन तुम्ही जी काही चेंज असेल तुम्ही इथे चेंज करून घेऊ शकता. म्हणजे याची जी काय साईज आहे तुम्ही इमेजनुसार वाढवून घेऊ शकता. अशा टाईपमध्ये लहान मोठे करून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हा आपण ॲड करून घेऊया. राईटवरती टच करायचे. मित्रांनो असे काय अशा प्रकारे पूर्ण आपण इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला खालचं म्हणजे बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर ओव्हरलीवरती टच करून ॲड ओव्हरलीवरती यायचे. फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन मी जे काही इमेज पेज दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. इमेज पेज ॲड केल्याच्यानंतर आता इमेज पेज अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. ह्याची जी काही शेवटपर्यंत वाढून घ्यायची सुरुवातीला. ह्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्याच्यानंतर तुम्ही अगोदर ह्याला वरच्या साईडला कुठे पण एक साईडला तुम्ही स्क्रोल करून घेऊ शकताय. तर अशा टाईपमध्ये हा इमेज सेट करून घ्यायचा. इथं सेट केल्याच्यानंतर आता इथं जी काय आपण बघू शकता मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे तिथं तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल. तर तुम्ही काय करायचं बघा, त्या लेअरपाशी यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर आपला जो काय इमेज पेज इथं तुम्हाला इमेज पेज स्प्लिट करायची आहे आणि समोर जिथं आपला इमेज म्हणजे जो काय ते इफेक्ट संपवतोय त्या इमेजपती इथे मध्ये ह्याला पूर्णपणे 2 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचे आणि मधला जो काय पार्ट आहे हा तुम्ही तुमच्या इमेजनुसार तुम्ही खाली वर असा बरोबर असा सेट करून घेऊ शकताय. तर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही असं खालच्या साईडला वगैरे तुम्ही असं चेंज करून घेऊ शकताय. ओके. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हा आपला जो काही व्हिडिओ अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. नंतर तुम्ही तुमचा जो काही लोगो वगैरे असेल लोगोत पण तुम्ही ॲड करून घेऊ शकताय. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेला आहे सिम्पली. तर 1 मिनिट बघू शकताय आपली जी काही इमेज पेज जी आहे ती थोडी खाली आलेली आहे. तर तुम्ही अशी वरी सेट करून घ्यायची. तर तुम्ही पूर्णपणे ह्याचं थोडं लक्ष करून सेट करायची. तर 2 पार्टमध्ये आपली इमेज पेज असल्यामुळे अशी होत आहे आणि फक्त हे मधला पार्ट जो आहे मधला पार्ट तुम्ही बरोबर असं सेट करायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिम्पली वरी शेअरवरती टच करायचं आहे आणि हा असला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.